अजित पवार विमान अपघात प्रकरणी पहिला गुन्हा दाखल। रोहित पवारांच्या तक्रारीनंतर कर्नाटकात गुन्हा दाखल। माळशिरसमध्ये लव्ह जिहाद, हिंदू असल्याचं सांगून मुलीची फसवणूक। अवैध सीडीआर प्रकरणी विरोधक विधानसभेत उठवणार आवाज। काँग्रेस आमदार नाना पटोले यांची माहिती। खरातला कोठडी पोलीस ऍक्शन मोडवर। खरातच्या मिरगावातल्या फार्म हाऊसवर पोलीस पोहोचले। भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। नाशिक जिल्हा न्यायालयाचा निर्णय। अशोक खरातला फाशीच द्या, सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांची मागणी। शौकीन उद्योजक नेत्यांना खरातनं गंडवले। पौरुष शक्ती वाढवण्यासाठी लाखांना विकला तुर्की मध। भोंदू खरातने विश्वस्तांचाही केला विश्वासघात। शाळा अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन हवेतच विरलं। सातारा मारहाणीनंतरही महायुतीतले नेते सोबत। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला पीडित मंत्र्यांची हजेरी। उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश भोवणार। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपला। ठाकरेंसह 8 सदस्यांना सभागृहात दिला निरोप। ठाकरे परतणार, इतरांचं काय, हा सवाल कायम। संगमनेर मारहाण प्रकरणी थोरात अडचणीत। बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर मारहाणीचा आरोप। शरद थोरातसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। मविया बैठकीत शरद पवारांकडून युद्धजन्य स्थितीवर चिंता व्यक्त। देशाला झळा बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले, हे योग्य नाही। 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील। संजय राऊतांच्या विधानानं चर्चांना उधाण। इस्रायलचे इराणवर जोरदार हल्ले। इस्रायलकडून पायाभूत सुविधा लक्ष्य। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं बोलावली सर्वपक्षीय बैठक। देशातील संकटाच्या संदर्भात बैठकीचं आयोजन। बुधवारी संध्याकाळी 5 वाजता संसद भवनात बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा घेतला आढावा। सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सेना प्रमुख बैठकीत सहभागी। रुपया प्रथमच 94 पार। महागाईचा होणार डबल वार। डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर। आखाती युद्धाची कोल्हापुरात झळ। एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षाचालक आक्रमक। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा। कोलंबियात भीषण विमान अपघात। सैनिकांना घेऊन जाणारं सोने चांदीच्या दरात चढ उतार कायम। 24 तासात सोने चांदीच्या दरात वाढ। कोलंबियात भीषण विमान अपघात। सैनिकांना घेऊन जाणारं एअरफोर्सचं प्लेन उड्डाणानंतर कोसळलं। 90 सैनिकांचा मृत्यू तर 20 गंभीर जखमी। देशभरातील हवामानात वेगानं बदल। कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी तर कुठे कडक उन्हाळा। राजस्थानच्या बालोतरामध्ये गारपीट तर यूपीत पाऊस।